नमस्कार, मी संपदा. कारा न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत पाल्यांना शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून काही पालकांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून त्याद्वारे प्रवेश मिळविला. शिक्षण विभागाच्या कागदपत्रांच्या पडताळणीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी 17 पालकांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले. या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. बर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत जे शिक्षण विस्तार अधिकारी झेडपीचे आहेत त्यांच्या चौकशी स्कूलमध्ये जे आरटीए अंतर्गत ऍडमिशन होतात त्याच्या अनुषंगाने काही पालकांनी जातीचे दाखले हे खोटे बनावट तयार करून त्याच्या अनुषंगाने ऍडमिशन मिळवलेले होते. त्या पद्धतीने जे भवन स्कूल आहे त्या ठिकाणचे 11 पालक आहेत त्यांची चौकशी झाल्यानंतर त्या ठिकाणी असं निदर्शनास आले की त्यांनी खोटी कागदपत्र बनावट कागदपत्र अंतर्गत आरटीए अंतर्गत ऍडमिशन झालेले आहे. त्याच्या अनुषंगाने झेडपीचे जे विस्तार अधिकारी आहेत त्यांची समिती माननीय सीओ मॅडम यांनी नेमून त्याच्या अंतर्गत चौकशी झाल्यानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आम्ही त्याच्या अंतर्गत तपास पुढील करत आहोत. प्रायमरी याच्यामध्ये तर सध्या बर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये 17 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच सदर पोलीस स्टेशन अंतर्गत आणखीन एक गुन्हा काल आपण दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 2 आरोपी आहेत. त्याच्यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे कारण ऍडमिशन देताना जे काही एजंट थ्रू ऍडमिशन झालेलं प्राथमिक आम्हाला निदर्शनास येते ते एजंट घेऊन त्यांना इतर शासकीय अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी मदत केली आहे का त्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करत आहोत. त्याच्या अनुषंगाच्या ठिकाणी पालक आहेत ज्या पालकांवरती गुन्हा दाखल झालेला आहे आम्ही त्यांना चौकशीला बोलवून त्यांचा त्यामध्ये रोज दिसत असेल किंवा त्यांना कुणीतरी कुठे जर आमिष दाखवून कुणाच्या मार्फतीने हे करण्यात आलं कुठे कागदपत्र बनवण्यात आले त्याच्या अनुषंगाने आम्ही माहिती घेत आहोत आणि निश्चित याच्यामध्ये आरोपी वाढतील आणि आणखी पालक सुद्धा आणि इतर स्कूल किंवा यांना सुद्धा आम्हाला विनंती आहे की जे आरटीए अंतर्गत जे ऍडमिशन झालेले असतील तर स्वतः स्कूलच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह विभागाने सुद्धा ते पडताळली पाहिजे. त्याची काही शंका कुशंका वाटली तरी पोलिसांकडे किंवा एज्युकेशन डिपार्टमेंटकडे त्यांनी तक्रार करावी. आतापर्यंत आपल्याला भवन स्कूलच्या जे बर्डी अंतर्गत येतं ते आणि सदरमध्ये जे एक स्कूल आहे त्याचे 2 ऍडमिशन तसे झालेले आहेत पण याची वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे कारण जे चांगल्या स्कूल आहेत जिथे फी मोठ्या प्रमाणात घेतली जाते किंवा त्या स्कूलचं स्टँडर्ड आहे त्या ठिकाणचं प्रायमरी तरी दिसतंय नंतर इतर स्कूलचं बिल असण्याची शक्यता आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा आम्ही तपास करतो. प्रायमा बेसिक काही पैशाची देवाणघेवाण नाही आता तपास सुरू झाला 2 दिवसापासून आपण डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन करत आहोत. जे काही डॉक्युमेंटेशन प्राप्त आहे ते पालकांना पुढील चौकशी करून नंतरच ह्या गोष्टीला उघड आहोत. आतापर्यंत जी प्रायमरी चौकशी झाली असं त्यामध्ये हे आढळून आलेलं नाहीये पण जे त्यांच्या एज्युकेशन डिपार्टमेंटने केलेली इन्क्वायरी आहे परंतु पोलीस विभाग आपण त्याच्यामध्ये खोलात जाऊ. निश्चितच काही ना काही याच्यामध्ये कुठंतरी प्रशासकीय विभागामध्ये किंवा प्रशासनाला धरूनच हे केलेलं असावं किंवा अशा गोष्टी ज्यावेळेस होतात पूर्वीच्या अनुभवानुसार हेच आहे की याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नक्कीच असते. स्कूलचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट असेल किंवा ज्या ठिकाणी दाखले प्राप्त केले जातात त्या ठिकाणी सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येते. मां प्रभावती बिल्डर्स लेकर आए हैं सोनेगांव तालाब को लगकर प्राइम लोकेशन पर प्रभावती अपार्टमेंट में 2 BHK लग्जरियस फ्लैट. अ प्रोजेक्ट बाय मां प्रभावती बिल्डर्स. मां प्रभावती बिल्डर्स के साथ होंगे अब आपके सारे सपने पूरे, वह भी किफायती दामों में. स्पेशलिटी मॉड्यूलर किचन, लिफ्ट फैसिलिटी, पार्किंग, POP in all rooms, 24/7 drinking water and many more facilities are available. GL टूर्स एंड ट्रैवल्स करे धार्मिक एवं पर्यटन यात्रा भेड़ाघाट, बनारस, चित्रकूट, अयोध्या, प्रयागराज, अमरकंटक. साथ ही 7,001 रुपए भरकर अपनी सीट आज ही बुक करें. संपर्क करें सुंदरलाल यादव 9890332559 और बलराज यादव 9373212061. Our office address पार्वती नगर, रामेश्वरी रिंग रोड, नागपुर.